शिवसेना शिंदे गटाचीच हा निकाल आज राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला आहे आणि आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी आहेत शिंदे गटाचे पाणीदार आमदार अनिल बाबर। भाऊ, मला एक सांगा, कसा वाटला आजचा निकाल आणि काय भावना आहेत तुमच्या? निकाल तर उत्तम होताच। भावना म्हणाल तर लोकांच्या हिताच्या दृष्टीनं मतदारसंघामध्ये काम करायला आता पुन्हा जोश आला आणि उत्साहानं आपण काम करू। खरं बघायला गेलं तर मधल्या काळामध्ये वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये ती अपात्रतेची लढाई सुरू झाल्यानंतर काम करत होतो आम्ही, पण प्रेशरनं काम करायला लागत होतं की आपल्याला काय होतं काय नाही। पण आम्हाला व्यक्तिगत प्रेशर कोणाला नव्हतं, पण आमच्या जनतेला कार्यकर्त्यांना वाटत होतं काय होणार काय नाही असं। आता त्यामधनं आम्ही मुक्त झालेलो आहे आणि जोमानं काम करायला रिकामं झालं आहे। गुवाहाटीला गेला होता, देवीला मागणं घातलं होतं, देवी पावली असं म्हणायचं का? गुवाहाटीची देवीला त्यावेळेला अपात्रतेचा काही संबंधच नव्हता, पण जे धाडशी पाऊल तुम्ही सगळ्यांनी उचललं होतं त्या संदर्भात काहीतरी देवाला बोलला असतील? ते झालं ना। आमचं राज्य येऊ दे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊ दे, हे आम्ही बोललो, ते घडलं। आणि शिंदेसाहेबाच्या रूपानं या शिवसेना भाजपच्या युतीमुळं आम्हाला मतदारसंघात काम करा, मला शक्ती मिळू दे असं सांगितलं होतं। ती देवीने शक्ती दिली। काय असं नेमकं खटखट होतं की टोकाचं पाऊल उचलावं लागलं? शिंदे साहेबांना तुम्ही नेलं की शिंदे साहेबांनी तुम्हाला नेलं? खरं बघायला गेलं तर आमच्या शिंदेसाहेबाला फार गरज नव्हती। ते मंत्री होते, सगळं होतं किंवा, पण आम्हाला गरज होती। आम्ही त्यांना आग्रह केला की बा महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर या शिवसेनेच्या आमदारांना विकासाच्या दृष्टीनं काही मदत करायची झाली आणि काम करायचं झालं तर ते सत्तेचा उपयोग झाला पाहिजे ना। ते सत्तेचा उपयोग होत नव्हता म्हणून आम्ही त्यांना आग्रह केला। आता शेतकरी मेळावा होता, तुमच्यासोबतचे सहकारी 3 मंत्रीसुद्धा आले होते, जनतेनंसुद्धा व्यासपीठावरून मंत्रिपदाच्या संदर्भात त्यांना मागणी केली होती। काय भावना आहेत तुमच्या मंत्रिपदाबद्दल? मंत्री झालं तर कोणाला पण आनंद वाटतो, पण मी मगाशी सांगितलं की हे मंत्र्याचं हे सत्तेचं साधन म्हणून वापर करत असतो। मिळालं नाही मिळालं नाही। आता असं आहे की किती जणांना मंत्री करायचे। आता आकडा आमचा महायुतीचा 225च्या पुढे गेला, त्यामुळं समय के पहिले किस्मत से ज़्यादा कुछ नहीं मिलता आहे, त्यात समाधान मानायचं। मी तुमच्याबरोबर सकाळपासून आहे, याच्यापूर्वी तुमचा स्वभाव घेतला, नेहमी तुम्ही हसत खेळत राहता। आज पात्र अपात्रतेच्या लढाईमध्ये सर्व टेन्शन असतानासुद्धा तुम्ही DPDCची बैठक पूर्ण केला। तिथून परत तुमच्या मतदारसंघात आता 10 वाजत आले तरी सातत्यानं उद्घाटनाची कामं आणि कामात व्यस्त आहे। काय नेमक्या भावना होत्या त्यावेळेला सगळ्या, आणि काय गमक आहे की कायम तुम्ही फ्रेश राहता? गमक जनता ही गमक आहे। माझं लोकांच्यात राहणं हे टॉनिक आहे। तुम्ही आता विषय काढला म्हणून मला आता 15 दिवस झालं गुडघ्याचा त्रास आहे, तर तुमच्याबरोबर लंगडत चालतोय ना मी। ते मला लोक बघितले की माझं सगळ्या वेदना विसरते। लोक नाही बघितले तर नसलेला आजार मला लागतो, त्यामुळे काय नाही। आणि उलट एवढा देश पातळीवर सगळी वाट बघत होते असा निकाल झाला, त्या निकालाचा आनंद आहे की। आणि आनंद म्हणजे आपण कसा साजरा करायचा असतो, आम्ही काही आनंद वेगळ्या प्रकारे साजरा करत नाही। जनतेत जाऊया, जनतेबरोबर राहूया, त्यांच्या अपेक्षा काय आहेत बघूया आणि त्या विकासाच्या अपेक्षा पुढच्या काळात ताकदीनं कशा राबवायच्या हे काम करायचं। आत्ता या निकालामुळं शिंदे असतील किंवा तुम्ही असाल, तुमच्या सर्व आमदारांच्या जबाबदाऱ्या वाढल्या असं वाटतात का? 100% वाढल्या। म्हणजे माझं तर मत असं आहे की निकालाने जर 100% जबाबदारी वाढल्याच, पण दुर्दैवानं काय घडलं असतं तरी आपण जनतेपासून बाजूला जाऊन चालणार नाही। यश अपयश हे जीवनामध्ये असतं, राजकारणामध्ये त्याचा फार विचार करायचा नसतो।
नक्कीच आजच्या निकालामुळं जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. यश अपयश याचा फारसा विचार करायचा नसतो, जनतेसमोर जायचं असतं असं मत अनिल बाबर यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.